कथा श्रीकृष्णाची लहान भक्त। एका छोट्या गावात राधिका नावाची एक लहान मुलगी राहत होती। ती फक्त 5 वर्षांची होती, पण तिचे मन श्रीकृष्णावरील भक्तीने भरलेले होते। रोज सकाळी ती आपल्या घरातील देवघरात ठेवलेल्या बालकृष्णाच्या छोट्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असे। राधिकाला श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकायला खूप आवडत असे, गाई, बासरी, लोणी आणि वृंदावन। जेव्हा जेव्हा ती कृष्णाचे नाव ऐकायची, तेव्हा तिचे डोळे आनंदाने चमकायचे। ती अनेकदा मनात विचार करायची, कृष्ण मला पाहत असेल का? एके दिवशी राधिका खूप दुःखी झाली, कारण तिची आई आजारी होती। ती मंदिरात गेली आणि प्रार्थना केली, कृष्णा, कृपया माझ्या आईला बरे कर। मी रोज तुझ्यासाठी लोणी आणीन। त्या रात्री राधिकाला एक स्वप्न पडले। श्रीकृष्ण हस्त तिच्याशी म्हणाला, भक्ती लहान असो वा मोठी, जर हृदय शुद्ध असेल तर मी नेहमी सोबत असतो। दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आईला बरे वाटू लागले। आनंदाश्रूंनी राधिकाचे डोळे भरून आले। तिला समजले की श्रीकृष्ण श्रद्धा आणि भक्तीतच वास करतो।